पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झालाय. भारतीय जनता पक्षाच्या विजयाने केवळ सत्तांतरच नव्हे तर परिवर्तन सुद्धा घडून आल्याचं दिसून येते. एकेकाळी डाव्यांचं तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या भागात लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तनाची पहाट उगवली. मागच्या काही काळात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात हैदोस माजवण्यात आल्याचं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं. निवडणुकीच्या निकालादरम्यान सुद्धा असाच काहीसा प्रचार तिथे आपल्याला बघायला मिळतोय. पश्चिम बंगालचा विजय हा खऱ्या अर्थाने तिथल्या हिंदूंचा विजय असल्याचं बोललं जात आहे. सत्तेसाठी विशिष्ट समाज घटकांचं लांगुल चालन करणाऱ्या लोकांसाठी हा निकाल म्हणजे चपराकच आहे. येणाऱ्या काळात सत्तास्थानी विराजमान होणाऱ्या नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षा असणार आहेत. कारण एकेकाळी याच भूमीमध्ये हजारो निष्पाप हिंदूंची, वनवासी लोकांची हत्या घडून आणण्यात आली होती. कम्युनिस्टांची सत्ता असताना याच मातीमध्ये झालं होतं मारीच झापी हत्याकांड. नेमकं हे प्रकरण काय? निर्वासितांच्या छावणीमध्ये 1979 साली काय घडलं? इतिहासातील काळा अध्याय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा एमटीपी मध्ये आपलं स्वागत. हिंदुस्थानाच्या इतिहासाला आकार देणारी भूमी म्हणजे बंगभूमी. गुलामीच्या कचाट्यात अडकलेल्या देशाला स्वातंत्र्याचा आणि प्रबोधनाचा विचार देणारी माणसं पश्चिम बंगालच्या मातीमध्ये जन्माला आली आणि राष्ट्राचा इतिहास बदलून गेला. वंदे मातरम सारखं काव्य आपल्या लेखणीतून साकारणारे बंकिमचंद्र चॅटर्जी असो किंवा युवा शक्तीची मशागत करणारे स्वामी विवेकानंद, भारतीय संस्कृतीला नवं वळण देण्याचं काम इथल्या राष्ट्रपुरुषांनी केलं. मात्र स्वातंत्र्यानंतर इथल्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून गेली. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. मात्र या देशाला झालेली फाळणीची जखम तशीच राहिली. पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस हिंदूंवर, शिखांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. पूर्व पाकिस्तान अर्थात आत्ताच्या बांगलादेशात सुद्धा परिस्थिती काही फारशी बरी नव्हती. धर्मांधांच्या छळाला कंटाळून तिथल्या अनेक हिंदूंनी पलायन केलं. या निर्वासितांमध्ये वंचित समूहातील लोकांचा देखील सहभाग होता. पश्चिम बंगालमधील काँग्रेस सरकार या निर्वासितांचं पुनर्वसन करण्यात अपयशी ठरल्याचं बोललं गेलं. 1950च्या दशकात सरकारने या निर्वासितांना पुन्हा वसवण्यासाठी मध्य भारतातील दंड कार्यालय या प्रदेशात पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र तिथलं अपरिचित हवामान, दुष्काळ, खडकाळ जमीन अशा अनेक कारणांमुळे निर्वासितांनी पुन्हा एकदा बंगालची वाट निवडली. 25 जानेवारी 1976 रोजी डाव्या आघाडीचे प्रमुख नेते ज्योती बसू यांनी दंडकारण्यातील माना निर्वासित छावणीजवळ असलेल्या भिलाई इथं एका जाहीर सभेला संबोधित केलं. त्यांनी असं आश्वासन दिलं की जर पश्चिम बंगालमध्ये डावी आघाडी सत्तेवर आली तर ती या निर्वासितांना सुंदरबनमध्ये स्थायिक होण्याची परवानगी देईल. 1977 साली डावी आघाडी सत्तेवर आली आणि 1978च्या सुरुवातीपासून निर्वासितांचे गट दंडकारण्यातून सुंदरबनमधील मारेच झापी बेटावर स्थायिक होऊ लागले. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे निर्वासित इथे येण्याआधी हे बेट म्हणजे एक निर्जन प्रदेश होतं. या बेटावर स्थायिक झालेले हिंदू आपापल्या परीने आयुष्य जगत होते. उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणं, छोट्या छोट्या व्यवसायातून ही माणसं आपल्या संसाराचा गाडा ओढत होती. मात्र अचानक एक दिवस हा परिसर पर्यावरणीय राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आणि इथल्या हजारो निर्वासितांचं भविष्य अंधारात लोटलं गेलं. निर्वासितांनी योग्य पुनर्वसनाची मागणी करूनही सरकारनं त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. अशातच 1979चं वर्ष उगवलं ते या निर्वासितांची काळरात्र होऊनच. या काळात निर्वासितांना बाहेर काढण्यासाठी सरकारनं एक क्रूर मोहीम राबवली. अन्न, पाणी, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित करण्यात आला, ज्यामुळे बेटावर मोठ्या प्रमाणात उपासमार, रोगराई आणि हालअपेष्टांचं थैमान माजलं. तत्कालीन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी ते 11 मे 1979 या काळात पोलीस यंत्रणा आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी हिंसक कारवाया केल्या, ज्यामध्ये हजारो निर्वासित मारले गेले. या मोहिमेदरम्यान स्त्रिया, मुलं आणि वृद्धांचीही हत्या करण्यात आल्याचा आरोप विविध अहवालांमध्ये करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे मृत आणि मरणासन्न अवस्थेतील लोकांचे मृतदेह मगरी किंवा वाघांचे भक्ष्य बनवण्यात आले. अपेक्षेप्रमाणे याबद्दलची सत्यता लोकांसमोर आली नाही. मात्र या सगळ्या घटनेमध्ये हजारो निष्पाप हिंदू मारले गेल्याची चर्चा दबक्या आवाजात का होईना बंगालमध्ये होत राहिली. या संदर्भात खटला चालला नाही, चौकशी करण्यात आली नाही. पत्रकारांनी ज्या वेळेला या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कधी रोखलं गेलं तर कधी धमकावण्यात आलं. काळाच्या ओघात जनसामान्यांच्या स्मृतीपटलावरून ही घटना पुसली गेली.
मात्र म्हणतात ना, सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं प्रखर असतं. अज्ञानाची आणि अंधाराची काजळी कितीही दाट असली तरी एक दिवस सत्य लोकांसमोर येतच. हळूहळू शैक्षणिक वर्तुळांमध्ये याविषयी लोकांनी बोलायला सुरुवात केली. 2019 साली पत्रकार दीप हलदर यांनी ब्लड आयलँड अँड ओरल हिस्ट्री ऑफ द मॅरिज जॅपी मॅसेकर नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली आणि आज याबद्दल काही प्रमाणात का होईना पण लोक संवाद साधतायत. सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या लोकांना आज पराभवाचा सामना करावा लागतोय. देशविघातक शक्तींना बळ देणाऱ्या नराधमांना नाकारून लोकशाही आणि संविधानाच्या पाठीमागे बंगालची जनता उभी राहिली आहे. येणाऱ्या काळात क्रांतिकारकांच्या या भूमीमध्ये राष्ट्रप्रथम हा विचार पुन्हा एकदा रुजला जावा एवढीच अपेक्षा. पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या निवडणुकींच्या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.